दीपावलीचा शेवटचा पदार्थ चिवडा राहिलेला होता. चिवडा पण करून घेतला आणि संध्याकाळी घाईघाईनं पूजा पण आवरली, कारण घर छोटं आहे म्हणून मंदिरातच करून घेते. मनोभावे तेवढ्याच जाग्यामध्ये तिथंच मंदिराच्या इथंच मी आई लक्ष्मीची छान असं फोटो मूर्ती जे काही असेल आपल्या मंदिरात तिलाच मी मनोभावे पूजा करते, अर्चना करते आणि तिथंच मंदिरामध्येच ठेवून देते. आणि कधी आता सध्याला तर खूप तब्येत जरा डाऊन असल्यामुळं म्हणलं की इथं मंदिरातच करावं. आणि नेहमी पण मी थोडं जास्ती करून मंदिरातच करते, मी खाली असं मांडत नाही. तर बघूया, जरा थोडं आपलं घर थोडं मोठं असल्यावर आपण पण खाली मस्त मांडायला मला पण आवडतं. दिवसभर जेवण नाही दिलं तरी चालेल, देवाची पूजा करायला एवढं फार आवडतं, म्हणजे खूपच जाम आवडतं पूजा वगैरे अर्चना करायला. तर मंडळी, आजचा चिवडा झालेला आहे, नाश्ता खूप छान नाश्ता झालेला आहे. नक्कीच रेसिपी तुम्हाला शेअर करते. आणि बाहेर जे आहे रांगोळी काढता आलेलं नाही, कारण आज ना संध्याकाळी लक्ष्मीपूजनच्या वेळेसच थोडंसं पाऊस पण आलेला होता. असंही मी काढत नव्हतेच बाहेर रांगोळी. थोडंफार माझ्या जे ओटा आहे माझा दरवाजाचा तिथंच मी थोडंफार काढून रांगोळी आणि आपला जो दिवा आहे दीपावलीचा तो लावत होते, कारण बाहेर थोडंसं अजिबात करता येत नव्हतं. थोडंसं प्रॉब्लेम झालेला आहे, बाहेर खूप घाण झालं होतं. म्हणजे चाळीमध्ये माहिती असेलच तुम्हाला, वट्टेकट्टे बरोबर नसतात, त्यासाठी खूपच घाण झालं होतं. म्हणून मी बाहेर रांगोळी काढत नव्हते आणि मी घरामध्येच रांगोळी काढत होते. आणि त्यातल्या त्यात काय माहिती लोकांना काय होते, आम्ही रांगोळी काढली की त्यांना बघवत नाही, आमचं वट्टाच तोडून दिलेले आहेत. जाऊ दे, देव बघेल बरबाद ना, जैसे कर्म तैसे फळ, आपल्याला काय करायचं आहे. पण असो मंडळी, माझी छान असं मस्त आई लक्ष्मीची पूजा करून घेतलेली आहे मंदिराच्या मध्येच. छोटंसं मंदिर आहे, बघू शकता तुम्ही, खूप छान मनोभावे पूजा केलेली आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. आवडलाच व्हिडिओ माझे लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. लॉंग व्हिडिओ टाकणार आहे, नक्की लॉंग व्हिडिओ बघा. आणि चिवडा नक्की खूप छान झालेला आहे, चिवडा व्हिडिओ शेअर करते. चला तर मंडळी, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. दीपावलीच्या खूप मनापासून शुभेच्छा. बाय.